नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर आणि नाजूक डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटची रांगोळी उद्या शनिवार निमित्त एक सुंदर आपण रांगोळी काढलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण अगदीच सोपी आणि नाजूक डिझाईनची काढणार आहोत. तर बघू शकता, प्रथमतः आपण एक ग्रीन कलरचा जाड अशी रेषा मारून घेणार आहोत. एक पानाच्या आकाराचा शेप बनवून काडीच्या साहाय्याने घेतलेला आहे आणि बरोबर दुसऱ्या बाजूला एक छोटासा तुरा काढून त्यावरती छोट्या छोट्या अशा आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता, अगदी सुंदर आणि सोपी आणि जास्त काही कलर यूज करण्याची सुद्धा गरज नाही. तर रेड कलरच्या आपण कळ्या काढलेल्या आहेत. तर त्याच्याच बाजूला आणखीन आपण फांद्या काढत आहोत. अगदीच ग्रीन कलरने आपण ह्या फांद्या काढून घेणार आहोत आणि वरतीच रेड कलरनेच एक फ्लावरचा तुरा किंवा कळी काढत आहोत. तर बघू शकता, ग्रीन कलरने फुलांना देठसुद्धा काढून घेतलेला आहे आणि पानाच्याच खालच्या बाजूला सुद्धा आपण एक ग्रीन कलरचीच रेषा मारून त्यावरती सुद्धा एक पानाचा आकार तयार करून घेतला. तर बघू शकता, त्याच्या बाजूला सुद्धा 2 कळ्या काढल्या. तर फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर आज शुक्रवार आहे, तर त्यानिमित्त आपण एक सुंदर अशी एक लक्ष्मी पाऊल रांगोळी काढत आहोत. तर प्रथमतः आपण एक पुठ्ठ्याच्या किंवा रेडीमेड रांगोळीच्या स्टूलच्या साहाय्याने एक चौकोन काढून घेतला किंवा तुम्ही हाताने काढू शकता. तर बघू शकता, बरोबर मध्ये 2-2 व्हाईट कलरचे डॉट देऊन त्यांना लक्ष्मी पावलाचे 5-5 अशी बोटे काढून घेणार आहोत आणि ते थोडेसे प्रेस करून त्यामध्ये आपले शुभ कलर रेड आणि येलो कलरचा एक डॉट देऊन घेतलेला आहे. अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. आणि चौकोनाच्या 4ही टोकांना आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर त्याला एक फुलाचा आकार तयार करून घेतला आणि फुलाच्या मध्ये येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता, सुंदर असा लुक तयार होतो. आणि चौकोनाच्या 2 बाजूंवरती आपण आणखी छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता, 4ही बाजूने आपण या रेषा मारून घेतल्या आणि 3-3 असे ग्रीन कलरचे डॉट देणार आहोत. चौकोनाच्या 4ही बाजूंना आपण 3-3 असे ग्रीन कलरचे डॉट देऊन त्यावरती लाईट असा येलो कलर टाकून घेणार आहोत. ते झाकणाने थोडेसे प्रेस करून घ्यायचे. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. बघू शकता, अगदी सुंदर असा राऊंड शेप तयार होतो आणि काडीच्या साहाय्याने बरोबर एक पानाचा आकार तयार करून घेणार आहोत, जसे की एक बेलपत्र तयार झाले. 3-3 पानांचे असे आपले बेलपत्रा टाईप शेप तयार होतो. बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने पाने काढून दाखवलेली आहेत. तर जास्त काही अवघड नाही, बस थोडेसे प्रेस करून काडीने बरोबर मधून रेषा ओढून घेतल्या. तर 4ही टोकांना आपण ही पाने काढून घेतली, बरोबर मध्ये एक लाईट असा ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतला. अगदी सुंदर, सोपी अशी, दिसायलाही आकर्षक आपली ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. बघू शकता, आपला रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. बघूया 3 नंबरची रांगोळी.
ही सुद्धा एक डेली यूज रांगोळी आहे. छोट्याशा जागेतील छोटीशी रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता आपण व्हाईट कलरने बरोबर 5 डॉट देऊन घेणार आहोत आणि डॉटवरती आपल्याला एक पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर 2 पाकळ्याकडून दुसऱ्या बाजूला आपण 2 तुरे काढलेली आहे. जसे की एक इंग्लिशमधील एस टाईपचा शेप बनवून घेतला आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेणार आहोत. तर तुऱ्यावरती सुद्धा छोट्या छोट्या आपण 3 अशा व्हाईट कलरने रेषा मारून घेतल्यात आणि वरती डोक्याला 3 अशी व्हाईट कलरची डॉट देऊन घेणार आहोत. तर त्याला एक फुलाचा शेप तयार करून बरोबर मध्ये ऑरेंज कलरची डॉट दिलेली आहे. तर कळ्यांना सुद्धा आपण ऑरेंज लाईट आणि डार्क असा ऑरेंज कलरचा डॉट दिले. अगदी छोटीशी कमी जागेत कमी रांगोळीत होणारी ही डेली यूज रांगोळी आहे. घाई गडबडीत काढण्यासाठी सुंदर आहे. तर पाकळीच्या दोन्ही बाजूंना आपण 2 अशा रेषा मारून त्याच्यावरती एक रेड आणि येल्लो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिले. तर बघू शकता आपला रांगोळीचा फायनल लूक तयार होत आलेला आहे. फुलांमध्ये सुद्धा 2 रेषा ओढून त्यावरती एक व्हाईट कलरचा डॉट देणार आहोत. फायनल लूक तयार झाला. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शनिवार आहे. शनिवार निमित्त आपण एक हनुमानरायांची टिळ्याची रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण एक मारुती रायांचा टिळा बनवून घेतला. अगदीच व्हाईट कलरच्या रांगोळीनेच आपण काढणार आहोत आणि बाजूलाच आपण एक रुई, जसे की हनुमान रायांना रुई प्रिय आहे तेच आपण एक रुईचे पान काढणार आहोत आणि खाली टोकाला एक व्हाईट कलरनेच फूल बनवून घेतले. तर फुलामध्ये सुद्धा ऑरेंज कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने बरोबर पाकळ्यांचा शेप बनवून घेतला आणि आपल्या हनुमान रायांच्या टिळ्यामध्येही रेड कलरची एक रेषा मारून घेतली. तर पानामध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेतलेला आहे आणि येल्लो कलरने त्यावरती रेषा मारून घेतल्या. तर दुसऱ्या बाजूलाच फांदीवरती एक तुरा आणि कळ्या काढून घेतल्या. तर कळ्यांमध्ये सुद्धा येल्लो कलरची डॉट देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आणि छोटीशी कोणती रांगोळी काढावी, कोणती नवीन डिझाईन काढावी हा विचारही तुम्हाला पडत असेल तर शनिवार निमित्त एक हनुमानरायांच्या टिळ्याची रांगोळी सुंदर आयडिया आहे. तर तुम्ही रोज घरासमोर रांगोळी काढत असाल तर ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता दुसऱ्या बाजूला आपण एक दिवासुद्धा काढून घेतला. दिव्याची ज्योत आणि बाहेर प्रकाश पडला आहे असे दाखवले आहेत, जसे की दिवा लावलेला आहे. बघू शकता अगदीच शुभ अशी ही घरापुढची पॉझिटिव्ह एनर्जी देणारी रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा आणि आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळी आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर आपल्या राही रंगोली चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. भेटूया पुढच्या भागात. बाय.